स्वागत करते मी ज्योती डेली व्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर माझे घरातली सगळे कामं आवरले आणि आज 2 वाजलेत आणि मला भरपूर काम होतं घरातलं. पाणी सुटलं होतं, मग त्याचबरोबर पाणी भरायचं, बरेच काही काही काय काय कामं असतात आणि मग खूप उशीर होतो. तर बराच वेळ गेला माझा. तर असो. आणि आज सोनून आलेली आहे. सोनू आज लवकरच आली 12:30 वाजता आहे ना सोनू. पण तिला ना भाजी चपाती ती डब्बा सगळा खाऊन आली म्हणजे शाळेतून. पण तिला आता मस्त भेळ बनवायची आहे, तर तिचं भेळ बनवायचं काम चाललंय. आणि त्यांनी सकाळी मस्त अशा फ्रेश भाज्या आणून दिल्या होत्या. तर म्हटलं चला आता त्या पहिले निवडून घ्यावा. सगळी कोथिंबीर सुकून गेली कारण मला उशीरच झाला सगळं आवरता. आणि तो मस्त असा पालक पण आहे, इतका मस्त ताजा आहे पालक. तर म्हटलं चला तो पण निवडून ठेवावा. जर निवडून छान टिकतं फ्रीजमध्ये, नाहीतर मग ते पाणी बचबच मारलेलं असतं भाज्यांवरती. मग ते तसंच ठेवलं तर भाज्या 1-2 दिवसात लगेच खराब होतात. आणि जर निवडून ठेवल्या तर मग बरेच दिवस टिकतात, 4-5 दिवस तरी. चला असं आता पटकन तेवढ्या भाज्या निसून घेते. ब्लाऊजचं कटिंग करायचे आणि स्टिचिंग पण करायचे. कारण हे 2 ब्लाऊज आले होते, मी रात्री हे अस्तर आणण्यासाठी दिले होते त्यांच्याकडं. आणि हा तर माझाच आहे, एक ग्रे कलरचा, त्याला पण अस्तर आणले. पण हा जे 2 आहेत ना, हा एक आणि हा एक, मग आता ह्याला दोन्ही पण ह्याला मी अस्तर आणलेत. रात्री काल आले होते आणि आज मला संध्याकाळी ते द्यायचे. ते पण मला आता कटिंग करायला घे, शिवून वगैरे देऊन टाकायचे. आणि याच्यामध्ये सुद्धा ब्लाऊज मी इथं कट करून ठेवलेले आहेत. 1 2 3 4 4-5 ब्लाऊज आहेत कट करून ठेवलेले. ते बघूयात आता. हे अगोदर अर्जंटवाले घेते, कटिंग करते, स्टिच करते आणि झाले तर मग त्यातले काय घेते. तर आजचं रुटीन काय काय असणार आहे व्हिडिओ तुम्ही पुढे बघाच. आणि चला कंटिन्यू करा. तोपर्यंत सोनू मस्त भेळ बनवती, भेळ खाते आता आणि मग कामाला लागते. अगोदर भाज्या निसते, मग बसले कटिंग करायला. म्हटलं अगोदर कटिंग करून घ्यावा. आणि हे माझं रेग्युलरचं कस्टमर असल्यामुळं मी त्यांचं पॅटर्न काढून ठेवलेलं होतं, ते पॅटर्न मार्किंग करून घेतलं आणि लगेचच ब्लाऊजचं कटिंग केलं. मी बसले होते कटिंग करायला. कटिंग तर करायची मला, तेवढे तर कंप्लीट करायचे. पण इतका जोराचा आणि मस्त थंडगार वाऱ्यात चालू आहे. तर बघा मस्त वाटते ना. तर बघा भारीच येतोय पाऊस, तर मस्त जोरात पाऊस चालू आहे. आणि सगळं का घरात आतमध्ये पाणी येईल. सोनू बंद कर, चल दरवाजा. चला पहिला आता कटिंग करून घेते. माझं तेवढं बाकी कटिंग आहे तेवढं केलं की मग शिवायला बसते. आणि बाकीचं पण राहिलेलं सगळं कटिंग पूर्ण करून घेतलं. दोन्ही ब्लाऊज कटिंग केले आणि त्यानंतर बाकी खालचा पसारा आवरून घेतला आणि त्यांच्या मापाचं ब्लाऊज वगैरे घेतलं आणि लगेच शिवायला बसावं म्हटलं. म्हणजे कसं हाताशी सगळ्या गोष्टी घेतल्या ना जवळ, दोरे, ब्लाऊज, कातर, मापाचा ब्लाऊज, तर मग आधेमध्ये उठायची गरज नाही पडत आणि कामही पटकन पूर्ण होतं आणि ब्लाऊज शिवायला वेळही कंप्लीट होतो. आता बऱ्याच ताई म्हणतात की ताई 45 मिनिटात तुझा कसं काय ब्लाऊज होतो, आम्हाला तर 2-2, 3-3 तास लागतात एका ब्लाऊजला. तर बघा कटिंग जर तुमचे माप असतील व्यवस्थित तर तुम्हाला लईतले 10 ते 15 मिनटं लागायला हवेत एका ब्लाऊजला. आणि त्यानंतर ब्लाऊज शिवायला तुम्हाला काही असेल ते 45 मिनिट, म्हणजे 1 तास भरामध्ये तुमचा पूर्ण ब्लाऊज रेडी झाला पाहिजे हुक वगैरे लावून. तर माझा होतो. तर मी तुम्हाला तेच सांगते. आता बघा मी हे कटिंग वगैरे करून आहे ना ब्लाऊज शिवायला बसायला मला 3:30 वाजले होते. तर मी 5:30पर्यंत दोन्ही पण ब्लाऊज कंप्लीट करून घेतले आणि थोडंसं लवकरच आवरून घेतलं कारण मला संध्याकाळी पण 2-3 ब्लाऊजचं कटिंग करायचं होतं. आणि आज मला थोडंसं लेटच झालं ते शिवायला बसायला. म्हटलं चला जाऊ दे, एखाद दिवशी 1-2 ब्लाऊज होतात तर एखाद दिवशी 5-5, 6-6, 7-7 ब्लाऊज होतात. असं असतं रुटीन. आता घरातून काम करायचं म्हटल्या सगळ्याच गोष्टी आल्या, त्यामध्ये काही एक्स्ट्राचे घरातली काही कामं असतील तर ते सुद्धा आपल्याला करावे लागतात. अगोदर 1-2 टॉपची फिटिंग करून दिली होती एका कस्टमरला. तर ब्लाऊज मशीनवरती तर मी बसलेलीच होते, पण तरीसुद्धा ब्लाऊज शिवायला बसण्याच्या अगोदर जे माझं रेग्युलरचं काम असतं त्याच्या अगोदर मी एकदा मशीनचं छान असे दर्शन घेत असते, जे की मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. तर मग त्यानंतर ब्लाऊज शिवायला घेतला. आता हे ब्लाऊज दोन्ही पण इतके सुळसुळीत कपडे होते त्याचे की शिवता. तर बघा माझा हा एक ब्लाऊज आहे ना, जो की तो मी शिवायला घेतला होता, तो ब्लाऊज कंप्लीट होत आला होता, फक्त फिटिंग बाकी होती आणि लाईट गेली. अगोदरच उशीर झाला, 2 वाजून गेले होते. त्यानंतर भाज्या निवडल्या, जेवण केलं, सोनूने भेळ बनवली होती ती खाल्ली. आणि प्रत्येक कस्टमर आले होते त्यांना टॉप अल्टर करून पाहिजे होते ते दिले करून.
आणि मग बघता बघता 3 वाजले. तिथून पुढं पण 2 ब्लाऊज मी कटिंग करून घेतले. ठीक आहे, कटिंग करायला 20 ते 25 मिनटं, पण शक्यतो लईतले आपल्याला 15 मिनटं धरले तरी पण 30 मिनटं माझे तिथं गेले. ठीक आहे, त्यानंतर शिवायला बसले. हा ब्लाऊज माझा पूर्ण कंप्लीट आलाच होता, लाईट गेली. बराच वेळ झालं गेली आता. त्यावर मग मी चहा वगैरे बनवून पिला. आणि सोनू खेळतीये बाहेर. सोने काय करते? पाणी नको खेळू हो घरामध्ये, चल आली का घरात, ये पाणी नको खेळू. आणि त्यानंतर हा ब्लाऊज म्हटलं शिवता येईल, तर लाईट गेली आहे. तर आता बघू केव्हा येते लाईट बघा. तर आता पायावरती मशीन करून मी शिवू शकते, पण म्हटलं बघू अजून 10-15 मिनटं वाट नाही आली तर मग शिवते. आणि बाकीचे बी बरेच कामं पडलेत. पिकोफॉलला साड्या पडल्यात, पण आज मात्र माझं इतकं डोकं जाम झाले ना, खूप डोकं दुखते. रात्री झोपच नाही झाली माझी, त्यासाठी खूप जास्त डोकं दुखते. आज दिवसभर डोकं दुखायला लागलं आणि सकाळचे पण कामं भरपूर होते. आणि कधी कधी असं होतं, आता काल बरंच काही काम झालं होतं, माझे बरेचसे ब्लाऊज शिवून झाले होते. आणि आज मात्र उशीरही झाला बसायला आणि घरातल्या कामामुळं वेळही नाही मिळाला. तर कधी कधी दिवस असा पण जातो माझा. पण शक्यतो मग मी दुसऱ्या दिवशी चांगलं प्लॅनिंग करत असते की नाही, आज माझे ब्लाऊज नाही झाले, मला उद्या शिवायला बसायचं. रात्री थोडंसं कटिंग करून ठेवलेलं होतं, ते आता मी मात्र आज नाही जरी झालं तरी उद्या घेईल. हे तरी आज मला 2 ब्लाऊज जरी दिले तरी पुरेसे आहेत. आणि उद्याच्याला मग काही मी ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले आहेत. तरी पण ते 3 4 5 6 आणि 7 8 ब्लाऊज मी कट करून ठेवलेत. तर मग उद्या जेवढे होतील तेवढे मी शिवणार आहे. मग जसं होईल तसं करतेच. आता हे पावसाचं वातावरण खूप जास्त झालं आहे ना बाहेर, त्यामुळं लाईटच येते जातीये, काय माहिती असं का होते, पण जातीये लाईट. तर खूप जास्त जाती, सारखं असं तोंडावरती चमकते. तर माझं एवढं मन होतं की एवढं जर ब्लाऊज झाले असते तर बरं झालं असतं. चला आता जाऊ दे, जेवढं होईल तेवढं करते. आणि मग आज काय जास्त डोकं दुखतंय ना, त्यामुळं माझं काय आज मनच नाही आहे काम करायचं. असं कधीतरी होतं असं. पण एवढे 2 जरी झाले तरी कंटिन्यू बरे, कारण त्यांनी मला काल दिले होते तर त्या म्हटल्या होत्या की मला उद्या संध्याकाळपर्यंत दे आणि मला बाहेरगावी जायचे, त्यासाठी लागतेत. तर म्हटलं जाऊ द्या, मग आता एवढं देते करून. आणि काही सिम्पल हुक वगैरे लावायचे, ज्यावेळेस बटन काजे असतात मग त्या ब्लाऊजला थोडासा वेळ जास्त जातो. आणि काही कस्टमरचे इकडं ब्लाऊज मी शिवून ठेवलेले आहेत, आता इथं मला दिसत नाही आहे, तर ते पिशव्या दिसतात वरती, तर त्यांचे शिवलेले आहेत. त्यांचे मला फोन करून सांगायचे की घेऊन जा म्हणून, तर ते पण करते आता. म्हणजे ज्याचे त्याचे ब्लाऊज हातात गेले ना तर थोडंसं लोळही कमी होतं, बरं वाटतं. आणि आपल्याला पुढचे अस्तर वगैरे हे ते सामान आणण्यासाठी पैसे पण लागतात, तर त्यासाठी. आणि हो, मला ना मागं बऱ्याच कमेंट येत होत्या की सोनू शांत बस. मला ना बऱ्याच कमेंट येत होत्या की ताई, तू कस्टमरकडून ॲडव्हान्स पैसे घेते का ब्लाऊज शिवताना? काही कस्टमर शिलाई देत नाहीत किंवा ब्लाऊज खूप दिवस नेत नाहीत. तर माझ्याकडे सुद्धा असे काही कस्टमर आहेत बरं. काही दिवस म्हणजे त्यांना अर्जंट असेल ना तर इतकं म्हणजे चांगलं गोड बोलून ब्लाऊज शिवून येतात. आणि ज्यावेळेस ब्लाऊज टाकून जातात, आपण शिवले ह्या टायमाला द्या म्हणतात आणि शिवले तर त्या ब्लाऊजच न्यायला येत नाही. म्हणजे ते ब्लाऊजही पडून राहतात, त्यामध्ये आपली शिलाई पण अडकते, अस्तरचा सुद्धा खर्च अडकतो आणि मग ते ब्लाऊजही नेत नाहीत. तर माझ्याकडे असे 1-2 कस्टमर आहेत, तर अजूनसुद्धा माझ्याकडे माझ्याकडे ब्लाऊज पडलेले आहेत, जे कित्येक दिवस माझ्याकडे ब्लाऊज असतात, म्हणजे शिवून ठेवलेले असतात पण ते नेत नाहीत. तर आहेत माझ्याकडे असे 1-2 कस्टमर, खूप कचकट आणि इतके डोके खाऊत ना, आता तर मी त्यांचे ब्लाऊजच शिवायला बंद केलेले आहेत. आणि असे कस्टमर घ्यायचेच नाही कारण डोक्याला खूप जास्त ताण होतं. ज्यावेळेस आपल्याला स्वतःकडे ब्लाऊज शिवून ते वगैरे घेतो आपण, त्यावेळेस लगेचच घेऊन गेले तर बघ बरं वाटतं, नाहीतर मग उगाचच आपल्या घरात पडून राहणार ते. या सगळ्या गोष्टींमुळं मग थोडासा आपला वेळही त्यामध्ये जातो आणि पैसेही अडकून राहतात. त्याच्यामुळे असे कस्टमर घ्यायचेच नाही. आणि सुरुवातीला आपल्याकडं कसं सगळेच येतात, पण नंतर मग गोड बोलून काही शिवून घेतात तर काही नाहीत घेत मग. आणि सुरुवातीला चांगलं म्हणून घेतात शिवून,
नंतर नंतर नाहीत नेत मग. आणि सुरुवातीला कसं असतं, ज्यावेळेस आपण कमी शिलाई घेतो त्यावेळेस आपल्याकडून चांगली फिनिशिंग वगैरे येत असेल तर त्यावेळेस ब्लाऊज शिवून घेऊन जातात. आणि नंतर मात्र ज्यावेळेस आपण शिलाई वाढवली त्यावेळेस मात्र ते दुसरीकडे जातात. असे पण बरेच काही 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 कस्टमर असतात. खूप अनुभव आहे त्याच्यामध्ये, काही चांगले पण आहेत, काही वाईट पण आहेत. तर हे सगळे अनुभव मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की शेअर करीन. आणि हो, मी बऱ्याच ताई मला म्हणत होत्या की ताई तू टेलरिंग ह्या क्षेत्रामध्ये कशी आली, तर त्याच्यावर सुद्धा एक आपण लवकरच सेपरेट व्हिडिओ बनवूयात. असं बसून व्हिडिओ बनवायला वेळ नाही मिळत, पण ज्यावेळेस मी कामाचं माझं रुटीन असतं ते सगळं दाखवण्यासाठी मग मी तुम्हाला ते शेअर करेल. तर चला, आता लाईटही आलेली आहे आणि आपलं बोलून पण झालेलं आहे. जाऊ द्या, तर पटकन तेवढा ब्लाऊज कंप्लीट करते, म्हणजे तुम्हाला पुढे शिवून झाल्यावर दाखवते. तर लगेचच लाईट आली, मग मी शिवायला बसले. पण थोडक्यात तर काय, तर तुम्हाला ज्यावेळेस जे कस्टमर त्रास देतात पैसे द्यायला, आता रेग्युलर जे असतात ते तुम्हाला माहिती असतात की हे लवकर पैसे देतात, ते थोडंसं उशिरा देतात किंवा खूप वेळा मागितल्यानंतर देतात, खूप त्रास देतात. तर अशा वेळी काय करायचं, कस्टमरकडून ॲडव्हान्स पेमेंट घेऊन ठेवायचं. तर चला, ब्लाऊज शिवतच होते तितक्यात विशाल पण घरी आला आणि मस्त त्याचं इथं लाडीगोडी चाललं होतं. मम्मा असं तसं व्हिडिओ चालू आहे का तुझा, मग हाय हाय बाय बाय करतो तो. मग त्याचा आवरण्यामध्ये त्याला म्हटलं कपडे वगैरे बदल आणि तुझे हातपाय तोंड धुवून घे, तोपर्यंत हा ब्लाऊज माझा पटकन कंप्लीट करून घेते आणि मग त्याला थोडंसं खायला वगैरे देते. तर मग तेच माझं इथं ब्लाऊज शिवायचं चाललेलं होतं. म्हटलं पटकन आता हे आवरून घेते आणि मग तुमच्याशी बोल. हा ब्लाऊजसुद्धा माझा कंप्लीट डन झालेला आहे. सोनू तर मस्त टी व्ही एन्जॉय करते आणि विशाल समोर खेळते. विशाल शाळेतून आला आहे मग अशीच, तो खेळते त्याच्या मित्रासोबत. तर हा एक ब्लाऊज माझा पूर्ण कंप्लीट झाला आणि खूप भारी वाटते. चला, आता पटकन वेळेमध्ये पूर्ण झाला आहे, कारण तेवढ्या वेळाने मला द्यायचा आहे तो ब्लाऊज. हे एक आणि हा एक. आता हुक लावून घेते. पॅक तर आपला पूर्ण रेडी झालेला आहे शिवून. तर आणि आता पटकन हुक लावते आणि मग तयार करून ठेवते आणि फोन करते त्यांना घ्यायला या म्हणून. तर चला, आजचं एवढं तरी काम झालं. खूप भारी वाटते, मनाला एक समाधानी मिळते. घरातले सगळे कामं आवरली आहेत माझे, म्हणजे जे काही असते ती एक्स्ट्राचे, पाणी सुटलं की कपडे वगैरे धुवायचे, ते सगळं कामं आवरली होते त्यासाठी. आणि बघा, एवढे ब्लाऊज झालेत, पण बाकीचा पण आवरायचं राहिला. सगळी झाडझूड वगैरे करून घेतली आणि पहिले हुक लावायला बसले, कारण हे संध्याकाळी द्यायचे होते ना, त्यामुळं म्हटलं चला पहिले हुक लावून ठेवावं आणि नंतर स्वयंपाकासाठी लागावं. बराच वेळ त्यामध्ये हुक वगैरे लावून घेतली आणि 2-3 ब्लाऊजचं कटिंग करून ठेवायचं होतं. तर ते पण कटिंग करून घेतलं, पण ते काही शूट वगैरे मी केलं नाही, दुसऱ्या चॅनलवरती येईल. तर असं मग ते बाकीचं मी सगळं आवरलं आणि संध्याकाळी लागले स्वयंपाकासाठी. तर आज सोनूनी मस्त स्पेशल पालक पुरी बनवायला सांगितली होती. तर सकाळी मस्त असा फ्रेश पालक मिळाला होता. मग पालक काही असा मुलं भाजी बनवली ना सुकी तर खात नाही, मग त्या पालकचं काय बनवायचं, मग पालक पनीर, पालक पुरी, पालक पराठा, डाळ पालक, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पालक भात, अशा राईस, पालक राईस सॉरी. तर वेगवेगळ्या रेसिपी बनवल्या ना, तर मग मुलं पण आवडीने खातात. तर मग आज म्हटलं चला, आता खूप दिवसांनी पालक पुरी बनवली नव्हती. पालक पराठे तर बनवलेले होते काही दिवस झाले, पण म्हटलं आता पुरी बनवावी. पालक पराठे कसं सकाळी सकाळी गरम गरम खातात नाश्त्याला, पुरी तर मग संध्याकाळी असली तरी पण छान लागते आणि क्रिस्पी. आणि सकाळचा पण थोडासा स्वयंपाक बाकी होता, म्हटलं नुसती आता पालक पुरी बनवली तरी पण चालेल. तर मग घेतली बनवायला. अगोदर तो पालक चिरून घेतला जेवढा लागतो तेवढा, आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर मग दुसऱ्या पाण्यामध्ये छान असं वाफळायला टाकला. पालक वाफळते तोपर्यंत म्हटलं बाकीचे सुद्धा सगळं आवरून घ्यावं. आणि लगेचच हात सहज पटापटा मी थोडाफार गॅस पुसून घेत असते आणि लगेच म्हणजे कसं पटापटा आवरतं पण, नाही का, छोट्या मोठ्या गोष्टी. तर घरातल्या सुद्धा मग बघता बघता आपल्याला पुढं सुद्धा मला थोडंफार मुलांना लक्ष द्यावं लागतं. पण त्यांचं काय अभ्यास, अभ्यास झाला होता पण टी व्ही बघायचं काम चालू होतं. मग ते म्हटलं जाऊ दे आता पटकन करून घेते. तिकडं हात साईड बाय साईड लसूण वगैरे निसून घेतला आणि मी इथं वाटण बनवून घेते एक. तर त्याचं थोडेसे जिरे, लसूण आपला आणि त्यानंतर हिरवी मिरची, तुम्हाला जेवढी तिखट लागते तेवढं, थोडंसं मीठ टाकून याचं वाटण बनवून घेते. आता मी तुम्हाला रेसिपी पण शेअर करते, शेवटपर्यंत बघा. तर ही मस्त असं वाटण करून घेतलं ह्याचं. आणि आता आपल्याला पालक पण आपला वाफळून झालेला आहे. मी गॅसवरचं पातेलं काढून घेतलं आणि थंड होण्यासाठी म्हटलं आता थोड्या वेळ ठेवावं. त्या
तोपर्यंत इकडं पिठं घ्यावे. तर इथं मी असं पालक काढून घेते, पालक कारण पाणी आपल्याला वेगळं आणि पालक वेगळा. पालक आपल्याला मिक्सरमध्ये थोडासा फिरून घ्यायचा म्हणजे बारीक होतो छान. आणि इथं मी थोडंसं इथं चाळून घेतलेलं आहे, थोडंसं अर्धी वाटी ह्याचं पीठ, बेसन पीठ, आणि त्यानंतर 2 वाटी इथं मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. हे मिक्स करून घ्यायचं छान असं सगळं. आणि त्यानंतर मध्ये थोडंसं मीठ टाकायचे आणि थोडीशी हळद टाकायची. आणि जर तुम्हाला इथं लाल मिरची टाकायची असते टाकू शकता, पण इथं मी हिरवी मिरचीचं वाटण बनवलेलं आहे, त्यामध्ये लसूण वगैरे सगळं मिक्स होतं मग. आणि इथं अगोदर आता इथं आपल्याला थोडासा ओवा आणि तीळ पण टाकायचे आहेत. हे सगळं एकजीव करून घ्यायचे, मिक्स करून घेते आणि मग आपलं हे वाटण टाकायचं. आता हे वाटण टाकलं की आपल्याला थोडंसं कोथिंबीर पण टाकून घ्यायची म्हणजे छान अशी टेस्ट येते. आणि अशा पद्धतीने आता जर तुम्हाला इथं पालक नसेल टाकायचं तर एवढंच हे करून सुद्धा तुम्ही तिखटपुरी बनवू शकता. पण आता इथं मला पालकपुरी बनवायची होती, मस्त पालक पण इथं बारीक करून घेतला आणि तो पण टाकून घेतला. आणि हे सुद्धा मिक्स करायचं आहे, पण त्या अगोदर आपल्याला ना 1 चमचा तेल टाकून घ्यायचं म्हणजे पुरी मस्त अशी क्रिस्पी होते आणि छान अशी खुसखुशीत लागते. अशी मस्त हलवून घेते. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं थोडंसं अशा पद्धतीने मी सगळं मळून घेते. आणि जे पालकचं पाणी राहतं ना आपण जे वाफळलेलं, तर ते पाण्यामध्ये पूर्ण त्याचे पालकाचे जीवनसत्व त्याच्यामध्ये उतरलेले असतात, त्यामुळे आपल्याला तेच पाणी वापरायचं आहे. जसं आपण भाजी पण गरगटा बनवतो तर हेच पाणी वापरतो, तर तसंच आपल्याला तेच पाणी थोडं थोडं टाकून जसं लागेल तसं तुम्हाला इथं छान असं टाकून मळून घ्यायचं आहे. आता इथं थोडाफार पालकसुद्धा राहिला होता, तो सुद्धा मस्त ह्याच्यामध्ये ॲड होऊन जाईल. आणि मस्त असं त्याचा गोळा बनवून घ्यायचा, म्हणजे जसं की पीठ मळून घ्यायचं आपण चपातीला मळतो तसं. तर अशा पद्धतीने मस्त असा हे गोळा आपला तयार मळून झालेला आहे. पालकपुरीचं पीठ मळून झालेलं आहे म्हणजे सगळं असं छान असं बघू शकता तुम्ही किती मस्त असा कलर आलेला आहे पालकासारखा हिरवागार मस्त. तर अशा पद्धतीने आता हे मळून घेतलं आहे मी. आणि थोडा वेळाला आता झाकून ठेवायचे, पण त्या अगोदर छान असं थोडंसं नॉर्मल तेल टाकायचं आणि असं मिक्स करून ठेवायचं म्हणजे चिकट वगैरे होणार नाही आणि पुरी लाटायला मस्त आपल्याला जमेल. तर अशा पद्धतीने ठेवून दिलं आहे. आता थोड्या वेळ ते ठेवते, तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते. तवा वगैरे ठेवते, थोडंसं किचन वाटा पुसून घेते आणि बाकीचं पसारा पण आवरून घेते. आणि ते 5-10 मिनटात तो थोडंसं पीठ भिजेल म्हणजे छान असं मुरलं ना पीठ तर पुरीसुद्धा मस्त खुसखुशीत आणि छान होते. सगळं आवरून घेतलं, थोडंसं पुढे जाऊन आले आणि मग हे केलं, पुरी लाटायला घेतली. आणि तेल पण मी इथं कढईमध्ये गरम करायला ठेवलं होतं आणि पुरी लाटायला घेतली. आता पुरी मी पटापट अगोदर कशी लाटते तुम्हाला सांगते. तर मी अगोदर पूर्ण चपाती लाटून घेत असते म्हणजे जशी चपाती आपण लाटतो तशी. आता पालक पराठे ज्यावेळेस तुम्हाला बनवायचे असतील त्यावेळेस अशी चपाती लाटून तुम्ही तव्यावरती थोडं नॉर्मल तेल टाकून मस्त असा कडक भाजायचं म्हणजे ते पालक पराठा ते सुद्धा तुम्ही इथं खाऊ शकता, मुलांना डब्याला वगैरे सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा डब्याला देऊ शकता. तर मग आता इथं मी चपाती इथं लाटून घेतली आणि त्याच्या अशा 3-3 पुऱ्या पटकन कट करून घ्यायच्या. आता एक माझ्याकडे डब्याचं झाकण आहे ना, ते मस्त असं त्याला गोल पुरीने असं पुरीसारखं ते निघलं जातं त्याचं, मग ते झाकण फिरवायचं आणि मस्त अशी गोलपुरी पुरी तयार होते. आता इथं तेल इतकं कडक झालं होतं ना, मी काही लक्षच नाही दिलं आणि मग पहिलीच पुरी अशी थोडीशी करपल्यावानी झाली म्हणजे थोडीशी लाल झाली, पण काही नाही मस्त अशी खुसखुशीत झाली होती. नंतरच्या पुऱ्या तर इतक्या भारी झाल्या होत्या आणि तुम्हाला दाखवते पुढे, व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघा अशा पद्धतीने मस्त अशा तळून घेत होते. इकडं लाटायचं काम पण आणि इकडं तळायचं काम पण म्हणजे कसं झटपट कामं होतात. आणि हे सगळं मी अर्ध्या तासामध्ये ही पुरी बनवून घेतली होती, कारण अर्ध्या ते पाऊण तासातच म्हणायला हरकत नाही. आणि अशा पद्धतीने मस्त अशी ज्यावेळेस आता आषाढ महिना सुरू झालेला आहे, तिखट पुरी बनवायची असते त्यावेळेस तुम्ही अशी पालकपुरी पण बनवून खाऊ शकता. मस्त अशी गोड पुऱ्या, तिखट पुऱ्या किंवा कापण्या वगैरे बनवतात. तर आज मस्त अशी पावसाचं वातावरण झालेलं होतं थंडगार आणि मस्त अशी पालकपुरी खूप मस्त वाटत होतं, इतकी मस्त झालेली होती ना. आणि बघा ही पुरी बघा किती अशा पद्धतीने अशा कलरच्या पुऱ्या आपल्याला तळायच्या आहेत, खूप जास्त काळपट नाही करायच्या किंवा तळायच्या नाही जास्त, म्हणजे टेस्टच त्याची थोडीशी बिघडते मग. तर ह्या अशा पद्धतीने मी आता सगळ्या पुऱ्या तळून घेते आणि मस्त पुरी झालेली होती. सोनूला तर खूप जास्त आवडतं, ती कोणते पण अशी पदार्थ बनवायला गेले की ती पहिलं तिला फोटो काढायचा असतो, कारण तिला प्रचंड आवडतं. मी जो काही नवीन नवीन करते ना ते स्वयंपाकामध्ये मात्र ती खूप जास्त बारीक लक्ष देऊन बघत असते की मम्मा काय करते, काय बनवती, कशात काय टाकती, असं म्हणजे ज्याची माणसाला आवड असते ना त्या गोष्टीमध्ये आपण लक्ष खूप जास्त देतो तसं म्हणायला हरकत नाही. कारण मला ना स्वयंपाकाची सुद्धा पहिल्यापासून खूप जास्त आवड होती,
म्हणजे काहीतरी नवीन नवीन बनवायचं, मुलांना खाऊ घालायचं, स्वतःनी पण खायचं आणि घरच्यांना पण खाऊ घालायचं. असं वेगवेगळे पदार्थ मी सतत बनवत राहते. आपण बाहेर जाऊन खाण्यापेक्षा मस्त नवीन नवीन पदार्थ जर घरीच बनवून खाल्ले तर त्याची आवडसुद्धा मुलांना लागते आणि त्यांच्या पोटामध्ये असे छान छान पदार्थ जर गेले, पालक आता भाजी तर अशी नको म्हणतात खायची, मग त्यामध्ये असा पालक जर गेला तर भारीच ना. तर मस्त सगळ्या पुऱ्या आता बनवून घेते, पण बनवताच गरम गरम सोनूला खायला दिल्या, कारण सोनूला येली होती झोप आणि विशालला सुद्धा बनवून दिली. तर बघा ते काय म्हणते, हातातच घेऊन खायला लागलाय नाही का? हो बाळा, पण छान आवडली का तुला? असं पालक नको म्हणते खायला, मग असं मस्त डिश नाही का सोनू? गरम आहे, मस्त क्रिस्पी, इतकी भारी झाली ना. हो का, मस्त मऊ आणि क्रिस्पी झाली नाही का? भारी झाली. खा ना त्यातच खा. माझं इकडं चाललं होतं मग पुऱ्या बनवायचं, मग बाकीच्या पण पटकन बनवून घेते आणि त्यांना पण लगेच गरम गरम खायला देते, कारण इकडं तळलेल्या पुऱ्या तर इकडं संपल्या होत्या, कारण इतक्या छान झाल्या होत्या आणि गरम गरम खायलाही मजा येत होती. त्यामध्ये मिरचीचं वाटण हे सगळं मी टाकलेलं होतं, त्यामुळे काही त्याच्यासोबत खायला वेगळं काही लागत पण नव्हतं. जर तुम्हाला ह्या खायच्या असतील तर तुम्ही जर थोडं सॉस किंवा इतर कोणती चटणी बनवून खाल्ली त्याच्यासोबत तरी पण छान लागतील, त्याच्यासोबत खाल्ल्या तरी. पण ह्याच्यामध्ये मी सगळं तिखट मीठ वगैरे सगळं टाकलेलं होतं, त्यासाठी मग काय अशा खायला सुद्धा मस्त क्रिस्पी लागत होत्या. आणि आहोंना पण लगेचच दिल्या आणि त्यांना विचारलं कशा झाल्या, तर खाऊन मला टेस्ट करून सांगा. त्यांनी अगोदर 2-3 खाल्ल्या होत्या, मग बाकीच्या बनवून लगेचच दिल्या. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही रेसिपी पण एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.